शुक्रिया बहुत बहुत। टीम को ज़रूरत थी क्योंकि एक साइड से विकेट्स जा रहे थे और मेरा खड़ा रहना बहुत ज़रूरी था। लास्ट तक खेलूँगा तो मुझे लग रहा था कि कुछ 70 प्लस कुछ हो जाए तो हमारे को बॉलिंग करने के लिए आसानी हो जाएगी। सामने की टीम अच्छी है, बाबा है, अल्ताफ़ है, फ़हीम है, मज़ा है, एक्सपीरियंस की कमी नहीं है उनके पास। अच्छी बॉलिंग किया अफान ने भी, वो भी हमारा यंगस्टर है। लास्ट ओवर में उसको अभी इन किया, उसने बॉलिंग डाली अच्छी। एक अच्छे बड़े प्लेयर के सामने कैसी बॉलिंग की जाती है, ये अच्छे तरीके से उसने दिखाया। वेल डन अफान। थैंक यू वेरी मच अरसलान। प्रति ओवर 12 का एवरेज है, 71 का टारगेट, तो तकरीबन प्रति ओवर 12 रन। 12 रन के टारगेट से जाना उस्मान इलेवन को, इतना आसान सा टारगेट नहीं। फिर भी क्रिकेट है, कभी 3 ओवर में भी निकल सकता है, 4 ओवर में भी निकल सकता है, लेकिन क्रिकेट ऐसा खेल है सस्पेंस में कि कुछ कह नहीं सकते। और इसी के साथ अगली इनिंग का आंखों देखे हाल हमें यासीन मर्चेंट जी सुनाएंगे। थैंक यू वेरी मच। धन्यवाद, शुक्रिया जमानी सर, जिनकी आवाज आप सुन रहे थे और जिनका अंदाज आप एक्सपीरियंस कर रहे थे, वो एक लेजेंडरी कमेंटेटर जमाने सर। चलिए दोस्तों, हम टॉस करने के लिए जाते हैं। टॉस का वक्त है। इनायतुल्लाह 11 बनाम कातारी मोहल्ला, इन दोनों टीमों के बीच इसके बाद कड़ा संघर्ष होगा। इथे आपण टॉस करणार आहोत, परंतु तत्पूर्वी मी नोईज ट्रॅव्हल्स यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय। नोईज ट्रॅव्हल्स महाड, सन्माननीय अशरफ भाई यांना विनंती आहे, सर आपण प्लीज आम्हाला जॉईन करा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, अर्थात टॉस बॉक्स मध्ये। इथे तुमच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे। दोन्ही संघांचे संघनायक इनायतुल्लाह 11 आणि कातारी मोहल्ला, दोन्ही संघनायक इथे आलेले आहेत। कॉल कोणाचा असेल? येस, रईस यांचा असेल कॉल। हेड इज कॉल अँड इट इज टेल। नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने लागलेला आहे। आपला निर्णय काय असेल? हम पहिले फील्डिंग करेंगे। येस, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय दोन्ही संघांना। त्यांच्या संघ नायकांना आपण देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पाहुण्यांना सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतोय आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा स्थानापन्न व्हावं आणि चालू असलेल्या सामन्याचा आनंद घ्यावा। अर्थात आपण वळणार आहोत कारण सामना सुरू होतोय। तत्पूर्वी आम्ही सकाळपासून आपण इथे पाहत आहे की मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देऊन आपण इथे खेळाडूला सन्मानित करत आहोत। ही सुंदर ट्रॉफी आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे नोईज ट्रॅव्हल्स महाड यांच्या माध्यमातून। तर यांची मेन ब्रांच जी आहे ती अब्रॉड मध्ये आहे आणि त्यांच्या ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून मग हज असेल, उमरा असेल किंवा कोणत्याही प्रकारचं ट्रॅव्हल्स त्याच्या माध्यमातून केलं जाते आणि नक्कीच त्यांचं आपण अभिनंदन करूया, त्यांना शुभेच्छा व्यक्त करूया त्यांच्या बिझनेससाठी, कारण त्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला सुद्धा फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे। सो थँक्यू व्हेरी मच नॉईज ट्रॅव्हल्स, धन्यवाद। आणि सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी सन्माननीय इश्तियाक भाई यांच्या वतीने पारितोषिक इथे आलेली आहेत। अल्ताफ यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल जर त्यांनी लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले किंवा मारले
तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. चलिए दोस्तों, मैं फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. अंपायर जी का इशारा आ चुका है. 6 ओवर का मैच जीतने के लिए 72 रनों की जरूरत. पहला ओवर लेके आए हैं सूफियान. ओहो, हाफ ट्रैकर गेंद थी, बहुत ही खूबसूरती के साथ आपने आपका बॉडी बैलेंस यहां पे संभालते हुए खेला है. बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर. 4 रन. अल्ताफ के बल्ले से लगातार 2 गेंदों पर 2 चौके हमें देखने को मिले हैं. बहुत ही बढ़िया कारगर शुरुआत. हाँ, इसमें दबा देखिए, ये है उनका बहुत ही बढ़िया गेंद, क्योंकि फ्लाइटेड गेंद थी. बल्लेबाज को चकमा देने की कोशिश की थी, मगर बल्लेबाज ने देखा, परखा और अंतिम क्षणों पर उन्होंने अपने कलाई का इस्तेमाल करते हुए इस गेंद को मोड़ दिया था फाइनल की दिशा में. इरशाद खान, इनकी तरफ से भी अल्ताफ के लिए सुनहरा मौका. 2 गेंदों पर अगर 2 लगातार सिक्सर लगाते हैं तो 1000 रुपए का इनाम प्राप्त कर सकते हैं. जी हां, इस पर दबा हवा में गेंद थी, मगर 30 गज का दायरा मौजूद, उसका फायदा मिला. 30 गज के दायरे के बाहर फील्डर तैनात नहीं थे और इसी वजह से जब तक उस गेंद तक पहुंचते वहां के फील्डर, तब तक उस बल्लेबाज ने आसानी के साथ यहां पे 2 रन मुकम्मल कर लिए हैं और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 11 रन. देखिए, जैसे मैंने कहा था, आप भी जानते हैं कि हर ओवर में 12 के औसत से रन बनाने हैं और बल्लेबाज ने ये पूरी तरीके से जान लिया है. वेरी वेल डन, क्या बात है, क्या कहने. और एक चौका. इस ओवर में ये तीसरा चौका हमें देखने को मिला है पहली 5 गेंदों में. जी हाँ, स्लोवर 1 गेंद, मगर टप्पा खाने के बाद बहुत ही लाजवाब ऑफ कटर गेंद थी. फिर से एक बार फंबल हुए बिहाइंड द विकेट. डीप थर्ड मैन में मिस फील्डिंग हमें देखने को मिली और उसका ओहो, ये देखिए, नो बॉल करार दिया है. आम तो आम और गुठलियों के भी दाम. बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए. नो बॉल का 1 रन मिलेगा और मिलेगा इसके बाद वाला गेंद फ्री हिट. बोनस मिला है. अभी अभी दिवाली चालू है और दिवाली का बोनस. अब तक 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. सूफियान इस ओवर में महंगे साबित होते हुए. 30 गज के दायरे में गेंदबाजी करना आसान नहीं होता, यह अक्सर कहा जाता है. क्यों कहा जाता है? फिर से एक बार उड़ाया, फ्री हिट था. नो मैंस लैंड, गेंद 1 बाउंस, सीमा रेखा के बाहर. 4 रन.
अब 5 ओवर आने बाकी है और जीतने के लिए इन बचे हुए 5 ओवर में 50 रनों की और जरूरत। बहुत ही आसान सा लक्ष्य पहले ही ओवर में हमें दिखाई देता हुआ। पहले ओवर में 22 रन आने के बाद अब बचे हुए 5 ओवर में 50 रनों की जरूरत। चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान पर चलते हैं, जहां पे फिर पहली ही गेंद पर आया है चौका। क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है। वेरी वेल डन अल्ताफ एंड अजलान अल्सो। ये अल्ताफ के बल्ले से तीसरा चौका हमें देखने को मिला है। नए गेंदबाज अरसलान खुद आए हैं। विकेट थोड़ा सा आगे आकर लॉक किया है। नो मैंस लैंड में गेंद फिर से एक बार फरार। मिलेंगे रन यहां पे 4। अल्ताफ के बल्ले से आता हुआ ये चौथा चौका। मात्र 5 गेंदों का सामना किया है अल्ताफ ने। लास्ट मैच के मैन ऑफ द मैच के हकदार हुए थे वही अल्ताफ स्ट्राइकिंग पर। ये देखिए बेस्ट वर्सेस बेस्ट। अरसलान पल्लवकर ने भी पहले मैच में आधा शतक जड़ा था। दूसरे मैच में अर्थात चालू मैच में भी उन्होंने आधा शतक अपने नाम किया। वही अरसलान गेंदबाजी के मार्ग पर। वो जानते हैं कि अभी नहीं तो कभी नहीं, और इसी वजह से खुद गेंदबाजी के मोर्चे पे आए। विकेट लेना चाहते हैं, विकेट की लालसा है, मगर दोनों भी बल्लेबाज की नजरें अब जम चुकी है। सेट बल्लेबाज है। फुल टॉस गेंद, मगर उसे भांप नहीं पाए। ताकत का प्रयास किया था, मिस टाइम कर गए, और इसी वजह से 1 रन तो यहां पे मिलेगा, मगर बिल्कुल कॉन्फिडेंट नहीं थे इस 1 रन। फहद भाई कोंडीवकर, इनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा अपने चहीते गेम के लिए, अपने चहीते बच्चों के लिए। क्या लाजवाब ये टूर्नामेंट प्रस्तुत किया है उन्होंने। बल्लेबाज का प्रेजेंस ऑफ माइंड देखिए, कमाल का ये शॉट था। उन्होंने देखा कि यहाँ पे ताकत का इस्तेमाल करेंगे तो मिस टाइम कर सकते हैं। ढीले हाथों के साथ कलाई को मोड़कर गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग की जानिब। हालांकि वहां पे फील्डर तैनात थे, मगर रनिंग बिटवीन द विकेट दोनों भी बल्लेबाजों में बहुत ही अच्छी रही। आंखों में इशारा करते हुए दूसरा रन उन्होंने चुरा लिया, और देखते देखते रनों की संख्या को पहुंचा दिया है 35 पर। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 22 और दूसरे ओवर में 13। दूसरे ओवर में अरसलान पल्लवकर ने कुछ हद तक रनों की संख्या के ऊपर रोक लगाई है। जी हां, रनों की संख्या में फिर से एक बार दोहराना चाहूंगा, 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 17.50 के औसत से यहां पे रन बन रहे हैं। हालांकि हर ओवर में 12 रन के औसत से रन बनाने की जरूरत थी, मगर इन दोनों भी बल्लेबाजों ने 2 कदम आगे की तरफ डालकर पॉजिटिव अप्रोच के साथ अपनी सोच और अपना दृष्टिकोण, अपना नजरिया
अशफाक इनकी तरफ से अल्ताफ के लिए खास अवसर, सुनहरा मौका है। अगर आधा शतक अल्ताफ लगाते हैं तो 2000 रुपए का इनाम जीतने का सुनहरा मौका। इस बीच नए गेंदबाज आए हैं अब्दुल्ला, अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। 30 गज का दायरा हट चुका है। अबरार भाई प्लीज वेलकम। जी हाँ, इस मरतबा देखिए नटराज शॉट खेला है जहां पे कोई फील्डर मौजूद नहीं है, पहले ही ताड़ लिया था। 4 रन। अबरार भाई क्या लगता है, अरसलान बल्लौकर ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी, 72 रनों का टारगेट रखा था, उसके बावजूद इन दोनों भी बल्लेबाजों ने एकदम आसानी के साथ जीत के मार्ग पर चलते हुए दिखाई दे रहे हैं। नो डाउट यासीन सर, अरसलान जो है एक ऐसा खिलाड़ी है जिसने जो टीम चुनी उसने पहले ही कहा था मुझसे कि अबरार भाई मुझे बच्चों को चांस देना है और उनको आगे बढ़ाना है। और वाकई में से छोटे छोटे बच्चे लेकर खेला है वो, लेकिन सामने जो टीम है वाइड बॉल है, एक बेहतरीन टीम है जिसके अंदर यूनाइटेड के सारे ही बच्चे जो है जो प्लेइंग 11 में खेलते हैं उसमें से 5-6 बच्चे तो इस टीम में है। तो एक टफ टीम है और फाइनल की दावेदार भी है, लेकिन इंशाल्लाह कल एफजे बिल्डर भी उतरेगी, उसमें भी हमारे बहुत अच्छे ऑलराउंडर्स है, तो इंशाल्लाह अच्छा मुकाबला देखने मिलेगा। और अरसलान की वाकई तारीफ करूंगा कि सिंगल हैंडेडली उन्होंने दोनों मैच में एक अच्छी इनिंग को बिल्ड किया और खेला, और छोटे छोटे बच्चों को चांस दे रहे हैं, ये सबसे बड़ी बात है। यस, बहुत ही सही कहा आपने। लास्ट मैच में उनका इंटरव्यू में मैं सुन रहा था। जी हाँ, इस मतलब फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर होकर सफल हुए थे वो, मगर डीप फाइन लेग में फील्डर तैनात थे और इसी वजह से एक ही रन पर संतोष करना पड़ेगा अल्ताफ को। इस एक रन के साथ 41 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब गेंदबाजी करने वाली टीम को यही चिंता सता रही है कि विकेट नहीं आ रहा है। जब विकेट टूटेगा, विकेट आएगा, तब यहां पे जीतने के मौके बनेंगे। जी हां, हवा में गेंद खड़ी तो हो चुकी है मगर नो मैंस लैंड। शॉट डीप है, मिड विकेट में कोई फील्डर ही मौजूद नहीं था। फायदा मिला बल्लेबाज को। आसानी के साथ फिर से एक बार एक रन यहां पे मुकम्मल तो कर लिया है। देखिए, कभी कभी तकदीर भी आपके साथ होना बहुत जरूरी है। अच्छी गेंदबाजी हो रही है, बल्लेबाजों को मुश्किलों में डालने की कोशिश। जी हां, अंपायर जी का वाइड का इशारा। इस बीच 43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, 72 रन बनाने हैं, 6 ओवर का मैच है, यानी अब का इक्वेशन 29 रनों की और जरूरत है। और ये तीसरा ओवर प्रगति पर, तकरीबन 20 गेंदें और 29 रन, यानी अभी भी मैच कहीं पर भी पलटा खा सकता है। बहुत ही बढ़िया फील्डिंग। फिर से एक बार डीप फाइन लेग की दिशा में, बहुत ही खूबसूरत ये शॉट था, मगर वहां पे फील्डर तैनात होने की वजह से मात्र एक ही रन यहां पे मिलेगा। आप देख रहे हैं वजीर भाई कोंडिवकर मित्र मंडल की जानिब से एक सुनहरा क्रिकेट में तोहफा, मोहल्ला प्रीमियर लीग। ओह, खराब गेंद, यही उसका हश्र होना था। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, 6 रन, फ्लैट एंड फ्यूरियस सिक्सर। यासीन सर, मैं आपको बता दूं कि जैसे इंडियन टीम के लिए आईपीएल है, उसी तर्ज पे ये मोहल्ला प्रीमियर लीग है कि हम लोग चाहते हैं, खासकर मज़ा की, फ़हीम की, अरसलान की, रईस की, मेरी यही सोच है। स्कोर 50। तो यही सोच है कि इस फॉर्मेट से हमें जो है यंग टैलेंट मिले और वो यूनाइटेड के लिए आगे चल के एक मजबूत टीम बनाए ऐसी, क्योंकि अब 2-4 साल का क्रिकेट मज़ा का बाकी है, अरसलान का बाकी है। तो ये नए खिलाड़ी जब आएंगे आगे, तब जाके इस ग्राउंड का और इस यूनाइटेड का नाम और इस गांव का नाम बनेगा। तो हमारी यही सोच है कि इस यहाँ से छोटे छोटे बच्चे जो है अपना टैलेंट लेकर आए, अपनी डेयरिंग बताए। सबसे बड़ी चीज़ है कि मैं सारे बच्चों से यही कहूँगा, जो भी छोटे बच्चे खेल रहे हैं इस टूर्नामेंट में, ग्राउंड डेयरिंग आपके अंदर बहुत ज़रूरी है। ग्राउंड डेयरिंग आपको आगे बढ़ाएगी, डरना नहीं है।
जो भी है सामने, कितनी भी बड़ी टीम हो, कितना भी बड़ा प्लेयर हो, आपको अपनी गेंदबाजी करनी है, अपनी बल्लेबाजी करनी है। तो मैं सभी छोटे प्लेयर से कहूंगा कि अपना टैलेंट दिखाए और इंशाल्लाह यूनाइटेड क्रिकेट क्लब में आपको जरूर चांस मिलेगा और आप आगे जाके बड़े बड़े टूर्नामेंट्स खेलोगे। जी हाँ, इंशाल्लाह। बहुत ही अच्छी सोच है, नाम में ही यूनाइटेड है। यूनिटी बहुत जरूरी होती है। जब भी 11 प्लेयर, 11 खिलाड़ी एक मन से, एक सोच के साथ और एक टारगेट के साथ खेलते हैं, एक उद्देश्य के साथ खेलते हैं, तो जरूर जीत होती है। तो दोस्तों, फिर से एक बार मैच की तरफ रुख करेंगे। इस ओवर में 15 रन आए, कुल मिला के रनों की संख्या 50। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। अरसलान फिर से एक बार अपना निजी दूसरा ओवर लेके आए हैं। यहाँ ओवर पिच गेंद खोद कर खेला, उसे लॉफ्ट किया है ओवर द कवर। लाजवाब, शानदार, कमाल का, झन्नाटेदार ये सिक्सर। क्या कमाल का सिक्सर था ये, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक अबरार भाई। बहुत अच्छा शॉट था ये। मैं आपको बता दूं कि जो दोनों प्लेयर खेल रहे यूनाइटेड के, ये हमारे दोनों ही, अगर मैं तुलना करूं तो वो तो बड़ी टीम है। हार्दिक पांड्या हमारे टीम के ये है, दोनों ही ऑलराउंडर है। और मैं चाहता हूं खासकर बाबर से मेरी बहुत तवक्को है। अच्छा बल्लेबाज है, अच्छी बैटिंग स्टाइल है, अच्छी फील्डिंग, एक अच्छा ऑलराउंडर है, गेंदबाजी में भी धार लाए, अपनी गेंदों में स्विंग रखे। अरसलान उस पर मेहनत कर रहा है, मजा उस पर मेहनत कर रहा है, तो उसको भी चाहिए कि अपना गेम खुद से होकर बनाए और वो अच्छा खेल रहा है। जी हाँ, सही कहा आपने। जी हाँ, इस मरतबा डांसिंग डाउन द विकेट थोड़ा सा आगे निकले थे, मगर अंतिम क्षणों पर उन्होंने देखा लोअर फुल टॉस, 2 टांगों के बीच में ये गेंद थी, हल्के से फ्लिक किया उसे स्क्वायर लेग की जानिब और 1 रन निकालकर अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया है। अल्ताफ के बल्ले से अब तक 5 चौके और 1 छक्का हमें देखने को मिला है। कमाल की बल्लेबाजी। यही अल्ताफ थे लास्ट मैच के हीरो। इस मरतबा फिर से एक बार जोरदार प्रहार और ये कड़ा प्रहार ओवर द कवर। फिर से एक बार 6 रन। हेलो, जैसे मैंने कहा था, आपने देखा कि एक बेहतरीन क्रिकेटिंग स्ट्रोक खेला, बहुत ही अच्छा शॉट था अजलान की जानिब से। और मेरी दिली ख्वाहिश है कि अजलान, सुहेल ये परफॉर्मेंस दे, यूनाइटेड के लिए परफॉर्मेंस दे। ये अच्छी गेंद थी। तो मैं आपसे यही कह रहा था कि हमारी जो कोशिश है वो यही है कि हम यूनाइटेड को और स्ट्रांग बनाना चाहते हैं, ताकि यहां इस ग्राउंड से जो है ना अच्छे अच्छे प्लेयर्स निकले। और अरसलान, मजा, रईस ये सारे कोशिश में भी लगे हुए हैं और इंशाल्लाह एक दिन आएगा कि यूनाइटेड एक बहुत बड़ी टीम बनकर उभरेगी इंशाल्लाह। जी हाँ, फहीम भाई कोंडीवकर अब तनाव मुक्त हो चुके हैं। उनके चेहरे पे खुशी साफ झलक रही है क्योंकि उनकी टीम जीत की दहलीज पर। इसी बीच एक बहुत ही बड़ा झटका, लास्ट मैच के हीरो अल्ताफ बैक टू द पैवेलियन। मगर अब जीत की सुगंध उनके टीममेट्स सूंघ रहे होंगे, क्योंकि जीतने के लिए मेरे गुणलेखक सैफ मुझे बताते हुए मात्र 8 रनों की जरूरत। यूनाइटेड, जैसे आपने कहा, बहुत ही अच्छा ये नाम और उसका बहुत ही उतना ही शानदार और खूबसूरत अर्थ है। यूनिटी, एकता, ये होना चाहिए, फिर वो जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान। जैसे मैंने कहा, मात्र 8 रनों की जरूरत। 32 अल्ताफ जो कि मैदान से बाहर जा चुके हैं, उन्होंने 32 रन अपने टीम के लिए जोड़े। भी हाँ, इस मतलब ओवर पिच गेंद उसे बहुत ही खूबसूरती के साथ खेला जरूर, वहां पे अच्छी फील्डिंग, उसके बावजूद उतनी ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों भी बल्लेबाजों में देखने को मिली। हिरनों की तरह दौड़ लगाकर दूसरा रन यहां पे मुकम्मल कर लिया है। नए बल्लेबाज, 1 डाउन बल्लेबाज फहीम कोंडीवकर। फहीम भाई एक ऑलराउंडर खिलाड़ी है,
चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान पर चलते हैं जहां पे 11 गेंदें और जीतने के लिए 6 रनों की जरूरत, मात्र 6 रन। ओनली 6 रन टू विन इन 11 बॉल्स। आहा, बहुत ही बढ़िया बॉल नहीं कह सकते क्योंकि टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकालने में कामयाब तो रहे मगर बहुत ज्यादा बाहर की तरफ भटक गए। वाइड के रूप में एक और रन मिलेगा। इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या 67। फ्लाइटेड गेंद, उसे उड़ाया, बहुत ही बढ़िया स्ट्रोक है मगर वहां पे फील्डर पहुंच चुके हैं। क्या कमाल की ये फील्डिंग, लाजवाब शानदार कैच और एक बल्लेबाज मैदान से बाहर। मैं इधर किसी के फट्टे में टांग अड़ाने को नहीं आया, राज करने के लिए आया मैं, झुकेगा नहीं।
करत असताना 32 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना 2 षटकं हाताळली आणि मात्र 14 धावा खर्च केल्या आणि एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश संपादित केलं. तो सामनावीराचा मानकरी ठरलाय अर्थात अल्ताफ. येस, अर्थात अल्ताफ, कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सामनावीराचा मानकरी अल्ताफ ठरला होता. प्लीज वेलकम अल्ताफ. आपण सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते पोरे सर आणि त्याचप्रमाणे इस्माईल भाई यांच्या शुभ हस्ते आपण अल्ताफ यांचा इथे सन्मान करणार आहोत. खूप खूप अभिनंदन अल्ताफ. अप्रतिम फलंदाजी, ऑलराऊंडर परफॉर्मन्स, गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोन्हीही आघाडीवरती तू उजवा ठरलायस आणि मागच्या सामन्यामध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅच हा मानकरी ठरलायस. आणि आपण सन्मान मूर्ती आमच्या विनंतीस मान देऊन इस्माईल भाई इथे आलेले आहेत. आपण त्यांचा सन्मान करणार आहोत आणि त्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. सो मी विनंती करणार आहे या स्पर्धेचे सर्व सन्माननीय फहीम भाई कोंडिवकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद सर, आपण इथे आल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय अशरफ भाई यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. धन्यवाद अशरफ भाई. अशाच प्रकारचं प्रेम आणि अशाच प्रकारचा पाठिंबा आमच्या या मंडळास आपला राहू द्या. फहीमबाई कोंडिवकर या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेला खऱ्या अर्थानं ज्यांचं प्रयोजन, ज्यांचं आयोजन आणि ज्यांचं संयोजन लाभलेलं आहे, एक अप्रतिम अशी ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. आणि त्याचप्रमाणे एक कॉमेंटेटर आणि त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट असे ऑलराऊंडर खेळाडू शहा खालिद पोरे यांचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत. प्लीज वेलकम शहा खालिद. कारण क्रिकेटचे एक ज्ञानी आहेत, क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे आणि एक्सपिरियन्स तर अगदी ठासून भरलेला आहे. बरेच वर्ष त्यांनी क्रिकेटची सेवा केलेली आहे. असे शहा खालिद पोरे यांचा इथे सन्मान केला जातोय. धन्यवाद सर, आपण सुद्धा इथे आल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सामना सुरू होतोय, आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि म्हणूनच आपण वळूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. तिथे आमच्याशी जोडले गेलेले आहेत अर्थात आमचे साथी समालोचक हर्षल मुंडे. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच. यासिनजी मर्चंट सरांचा आवाज आपण ऐकत होतो. त्या पलीकडे आपण जमाने सरांना सुद्धा ऐकले. मैं फहीम से गुजारिश करूंगा कि वो हमारे साथी जो हमें हमेशा सपोर्ट करते हैं, इश्तियाक पलोकर, इनका शॉल से और गुलदस्ते से खैर मकदम करे. या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपण पाहतोय वजीरभाई कोंडिवकर मित्रमंडळ आयोजित मोहल्ला प्रीमियर लीग 2025 हा भव्य दिव्य असा सोहळा. तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वातील आजचा दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसातील आपण जर विचार केला ना तर हा महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी डू ऑर डाय. जिंकलात तर प्रवास चालू राहील, हरलात तर या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल, कारण की प्रत्येक संघानं पहिला सामना गमावला. ही संधी महत्वाची. पंच सज्ज होतील. ग्रीन सिग्नल आला पंचांचा. पहिल्या डावातील पहिला गोलंदाज
गोलंदाजी मार्क वरती अनस पल्लवकर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला रईस काजे तर एका बाजूला रईस शेख. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, कट केला होता. नशिबाची साथ म्हणूया, कारण की क्षेत्ररक्षक ज्या बॉलला अडवण्याचा प्रयत्न करत होता ना, अगदी चेंडूच्या पुढे निघून गेला होता क्षेत्ररक्षक. शेवटच्या क्षणी पायाला चेंडू लागलाय, थांबला जातोय. तिथे मात्र एक धाव मिळेल आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं या संपूर्ण सामन्याच्या पहिल्या डावाला सुरुवात. मागील मॅच मध्ये अप्रतिम दर्जाची बॅटिंग करणारा खेळाडू रईस खाजे इथे मात्र आपण जर पाहिले तर स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. ओ हाफ ट्रॅकर, फटका चांगला खेळला, फक्त दिशा दिली आहे आणि बॉलनं समोरच्या टीमची दशा केली आहे. चौकार. फुलटॉस होता, समोर खेळायचं होता, फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये करायची होती. बॉल टर्न झाला, शेवटच्या क्षणी एक धाव मात्र त्यांना बघायला मिळेल. चांगली बॅटिंग, कौतुक करेल मी बॅटरचं. ज्या वेळेला धावा येतात ना, तर धावा चालू ठेवणं खूप गरजेचं आहे. मग सिंगल असो किंवा डबल असो, धावांचा जो काही वेग आहे ना तो चालू ठेवावा लागेल, तरच या मॅच मध्ये तुम्ही टिकू शकता. एक चांगली टोटल आली तर गोलंदाजी करणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाचा आत्मविश्वास सुद्धा तेवढा साधूनवतो. खोलातला बॉल होता, चांगला चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा खेळला जातो मिडॉनला. खराब फिल्डिंग, मिड विकेट मधून वेगानं क्षेत्ररक्षक धावा देताना बघायला मिळाले. बॅकअप मिळाला अथवा इथे वेगळं चित्र असतं, पण हरकत नाहीये, एकच धाव मिळेल. षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 9 धावा खर्ची घालताना अनस आपल्याला पाहायला मिळाले. पण इथून पुढे आपण जर विचार केला ना, तर पॉवर प्लेच्या षटकाचा शेवटचा बॉल बाकी आहे आणि आता समोर रईस खाजे. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल, फिल्डर होते तिकडे, चांगली फिल्डिंग, चुकीच्या एंडला फेकी, पण बॅकअप चांगले मिळाले. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये रनआउटची संधी, सफलता. विकेट क्रमांक 1, पहिला धक्का. रईस खाजे मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गफ्फार दाखल होताना पाहायला मिळतील. चला टीम मीटिंग नकोय, पहिलं षटक सुद्धा संपले, पहिली विकेट सुद्धा मिळाली आणि पहिली जी काही ओव्हर आहे ना ती दोन्ही बाजूने राहिली, हे महत्वाचं आहे. म्हणजे गोलंदाजांना सुद्धा चांगली परभणी पाहायला मिळाली, फलंदाजांना सुद्धा दोन्ही बाजूचं क्रिकेट चांगलं आहे. तेवढं त्याच्याहून ही स्पर्धाही खूप चांगली आहे. या स्पर्धेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. संपूर्ण महाड तालुका नव्हे तर आता रायगडभर या स्पर्धेची चर्चा होईल यात तेळ मात्र शंका नाहीये. कारण की एक अशी स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये
आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज साठी इलेक्ट्रिकल बाईक आणि त्याच वेळेला आपण जर विचार केला तर विजेत्या संघ मालकाला सुद्धा इलेक्ट्रिकल बाईक इथे मात्र मिळणार आहे. हा मोठा धमाका आहे खऱ्या अर्थानं. प्रत्येकाचा लक्ष आहे ते मात्र या संपूर्ण आकर्षक स्पर्धेवरती. प्रत्येक संघ मालकाला बाईक आपल्या घरी न्यायची आहे, प्रत्येकाला या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचं आहे, पण त्यासाठी ही जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चला स्पीडअप घ्या विनंती करतोय. यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे आणि तोही जास्त षटकांचा व्हावा अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर मेहमूद एक मोठा रनअप, पहिला बॉल फुल टॉस, फटका खेळलाय डीपॅक्सचा कव्हरला. क्षेत्ररक्षक तिकडे एक धाव तर मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न तिकडे केला जात नाहीये. मानस केलं होतं, धाडच होणार नाहीये. फिल्डिंग तिकडे चांगली आहे. साहिलचं कौतुक करावं लागेल या आधीच्या बॉल वरती, म्हणजे पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला तिकडे मात्र त्यानं केलेली ती फिल्डिंग आणि तदनंतर त्यानं केलेला योग्य जागेवरती थ्रो, हे महत्वाचं आहे. षटकातील दुसरा बॉल. आता समोर फलंदाज वेग आहे गप्पर, नवीन फलंदाज. ओ फटका खेळलाय, स्ट्रोक पुन्हा चांगला आहे. डीबॅकचा कव्हरला, आता गॅप मध्ये क्षेत्ररक्षक येईल पण त्याच्या बॉलला वाक्याच्या बाहेर, सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा. अय्यन देशमुख यांच्या वतीने कॅश प्राइज, रय्यन देशमुख यांच्या वतीने कॅश प्राइज आले. जर विकेट हॅट्रिक घेतली मेहमूदने तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. समोरचा बॉल, फटका चांगला खेळलाय. जिकडे आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक नाहीत अशा जागेवरती गफ्फर बॅटिंग करतात. मैदानावरती थोडा अडथळा आहे. तिथेच बॉल अडकला होता आणि त्यानंतर मात्र तिथे 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होताना बघायला मिळाल्या. तर 2 धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढताना पाहायला मिळेल. संघाचा धावफलकावरती 17 धावा, 17 वरती स्कोर कार्ड पोहोचलाय. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये कमी गतीने टाकलाय. पुढे चालला बॉल, मिडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि तदनंतर 2 फिल्डर काय प्रयत्न केले तिथे साहिल पोचताना पाहायला मिळतील. बघता बघता दोन्ही फलंदाजांनी मात्र तिथे 2 धावा पुन्हा जोडल्या. 2 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावरती आहेत. मॅच चांगली रंगतीये. फुल टॉस, सडवा बाटणं, चांगला फटका खेळला जातोय. बॉल लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठीचा हा चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा ट्रॅकर होता. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळला. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पडतात आणि इथे सुद्धा अपयश आलंय. बघता बघता लगातारचे 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये गफरच्या बॅट मधून. 4 धावा.
चला स्पीडअप घ्या. 2 षटकांचा खेळ संपला. 27 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाजीसाठी अनस पल्लवकर. अनसला आता कमबॅक आणावा लागेल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केले होते, तेवढेसे महागडे नव्हते ठरले. विकेट सुद्धा एक महत्वाची घेतली होती ती रन आउटची. फुल टॉस बॉल पुढे सरसावत खेळला. मिड विकेटला बॉल चाललाय वेगानं. क्षेत्ररक्षक त्याच्याहून वेगानं पाठी होते. बघता बघता 2 धावा तर आरामामध्ये पूर्ण झाला. तर 2 धावेवरती दोन्ही फलंदाजांना समाधान सुद्धा मानावं लागतंय. आणि त्या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या सुद्धा पुढे चालली आहे. तब्बल 29 धावा स्कोर कार्ड वरती. पहिला डाव पहिलं पर्व चालू आहे आणि निश्चितपणे दोन्ही संघासाठी सर्वाधिक महत्वाची ही मॅच आहे. स्विच हिट खेळायचा होता. अगदी अनोख्या शैलीचा फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या वेळेला 4 धावा. चार धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती लागतील. पुढचा बॉल या वेळेला सुद्धा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला बॉल चालला. एकदा मिळेल. दुहेरीसाठी बॅटर पलटलेत आणि बघता बघता 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होतात. तिसऱ्या धावेचा कॉल झालाय पण शेवटच्या क्षणी माघारी फिरण्याचा निर्णय दोन्ही फलंदाजांनी घेतला. 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर एकंदरीत 35 या आकड्यावरती धावफलक पोहोचताना पाहायला मिळेल. 35 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक चांगलं क्रिकेट बॅटिंग करत असताना टीम कतरी मोहल्ला यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. ओहो पल्लू स्कूप काय फटका खेळलाय. नेत्रदीपक अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतं. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 39 या आकड्यावरती. अनस 4 बॉल मध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. हा 5वा बॉल असेल एक सिंगल देणारा. त्या 1 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिले तर 40 या आकड्यावरती धावगती आपल्याला बघायला मिळते. पुढचा बॉल या वेळेला फुल टॉस. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. मिडॉन मधून बॉल चालला तिकडे लॉंगॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव निश्चितपणे मिळेल आणि बघता बघता षटक क्रमांक 3 सुद्धा संपले. 3 ओव्हरचा खेळ संपला जातो. टीमची धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 41 धावा. इर्शाद खान यांच्या वतीने कॅश प्राइज आले. रईस शेख यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. चौथ्या षटकासाठी नवीन गोलंदाजी मार्क वरती साहिल. पहिला बॉल साहिलचा पहिला बॉल. फुल टॉस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मेहमूद चेंडू खाली येताना पाहायला मिळाले आणि कॅच ड्रॉप. झेल मात्र तिथे सुटताना पाहायला मिळते. मेहमूद प्रयत्न चांगले केले होते पण आता कॅच खूप महत्वाच्या होत्या.
साहिलने थोडी नाराजी व्यक्त केली आहे, कारण की एकंदरीत तो मैदानावरती खेळत असताना तो गोलंदाजी चांगली करतोय, मग गोलंदाजी चांगली होतीये तर क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं अपेक्षितच होतं, पण तसं चित्र तेवढंच आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. पुढचा बॉल हा ट्रॅकर फटका तिकडे मात्र चांगला पाहायला मिळेल. अगदी बॉल स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध वन बाउंड सरळ सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठीचा हा चौकार. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 46 धावा. 46 ऑन द बोर्ड. 46 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या आपल्याला बघायला मिळतात. एक चांगल्या पद्धतीची धावगती उभारण्याचा प्रयत्न आणि त्या पद्धतीच्या धावा येतात. पुढचा बॉल हा ट्रॅकर अडवा बाटनं फटका खेळला, फटका फसलाय आणि तिकडे सुद्धा आपण जर पाहिलं तर अगदी साधा सरळ आणि सोपा झेल सुद्धा सुटला जातोय. साहिलनं मी म्हणेन बॉलिंग चांगली केली आहे त्या दृष्टिकोनातून जर विचार केला या मॅचच्या, कारण की तो गोलंदाजी करतोय, त्याच्या गोलंदाजीच्या पहिल्याच बॉलवरती सुद्धा कॅच होती. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर तिसऱ्या बॉलवरती सुद्धा कॅच होते, पण ती कॅच ड्रॉप झाली आहे हे सुद्धा पाहावं लागेल. त्या कॅचेस पकडणं गरजेचं होतं, तिकडे मात्र आतापर्यंत तरी तेवढंस जमलं नाहीये. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, बाहेर खेळण्याचा प्रयत्न पण चांगला बॉल. तिकडे मात्र बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल अजून एक फेकला जातोय. साहिलनं कमबॅक मिळवलाय, त्यानं धावा थांबवल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती 47 आहे. 4थं षटक मार्गस्थ आतापर्यंत पाहायला मिळते आणि 4थ्या षटकातील शेवटचे 2 बॉल अजून येणं बाकी आहेत. पुढचा चेंडू खोलात टाकलाय, समोरच्या दिशेला फटका पाहायला मिळतोय. अगदी क्षेत्ररक्षक वेगाने येताना बघायला मिळतील. एकदा तर निश्चितपणे मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 48 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 48 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. धावा खूप सारा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल. एक चांगली टोटल उभारण्यासाठी मैदानावरती रईस यांना मात्र खेळावं लागेल. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला. अप्रतिम षटकाची इथे मात्र होईल सांगता. षटक क्रमांक 4 संपले. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना टीम कातारी मोहल्ला संघ पोहोचला 48 या आकड्यावरती. 48 धावा धावफलकावरती लागतात. इथून पुढे आपण जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 बॉल अजून बाकी असतील या पहिल्या डावातील. चला स्पीडअप घ्या विनंती करतोय. यानंतर अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. मी लक्ष वेधेन. खेळत असताना टीम इनायतुल्ला 11 आपण गोलंदाजी करताना जास्तीची टीम मीटिंग घेऊ नका. अजून या पहिल्या डावाचे 2 षटक आणि त्याच वेळेला इथून पुढे आपण जर विचार केला तर दुसरा डाव आणि पुढची मॅच सुद्धा. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर रईस एक यांच्यासाठी बक्षीस मात्र पहिल्या बॉल पासून आहे, पण 4 षटकार झाले आतापर्यंत एकही षटकार आला नाहीये, कारण की त्यांना प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. याही वेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतो. मिड विकेटच्या दिशेला बॉल चालला. अनस तिकडे
एक धाव निश्चितपणे मिळेल. पुन्हा गोलंदाजीसाठी मेहमूद आला, जो महागडा ठरला होता. 17 धावांचं षटक त्याने टाकलं होतं, पण आता इथे मेहमूदला कमबॅक करून दाखवावा लागेल. यावेळीचा हा ट्रॅकर बॉल अडवा बाटने खेळला, गॅप मध्ये स्ट्रोक आहे, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, फ्लॅट अँड फ्युरियस 6. इर्शाद खान यांच्या वतीनं आपण पाहिलं तर रईस यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. यस, इथून पुढे अजूनही बक्षीस कंटिन्यू आहे. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला स्पीडअप घ्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय 55 धावा. ओ यावेळेला पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न, फटका तर खेळला, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, स्वतः सलमान पोहोचतायत, विकेट मिळताना पाहायला मिळते. एक चांगला झेल, महत्वाचा खेळाडू आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर रईस खान. नवीन फलंदाज मैदानावरती. नवीन फलंदाज मोहम्मद मैदानावरती येताना पाहायला मिळतील. महमूद कमबॅक करतात, बऱ्याचशा वेळानंतर का होईना त्यांनी मात्र या मॅच मध्ये पलटवार करायला सुरुवात झाली आहे. करावं लागेल तुम्हाला जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं. मोल्ला प्रीमियर लीग जर तुम्हाला जिंकायचं आहे. बऱ्याचशा महिन्यापासून चर्चा चालू होती मोल्ला प्रीमियर लीग यावर्षी पहिल्याच हंगामामध्ये भेटायला येते लवकर, आणि मग लवकर भेटायला येत असताना लवकरच चर्चा सुद्धा या स्पर्धेची चालू झाली होती. सगळ्यांनाच आतुरता लागली होती स्पर्धा कधी येईल, आणि होय आज ती स्पर्धा भेटण्यासाठी आली सुद्धा. पहिल्या दिवसामध्ये आपण आलो आणि आता शेवटाकडे सुद्धा निघालोय, जिकडे महत्वाची मॅच चालू आहे. डू ऑर डाय दोन्ही टीम साठी. एका बाजूला कातारी मोल्ला तर एका बाजूला इनायतुल्ला 11. पहा अगदी वयाच्या खूप कमी वर्षामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मोहम्मद दाखल झालाय. इयत्ता 9वी मध्ये तो आताशी शिकतोय, आणि आता मात्र आपण पाहिलं तर तो आपल्या विभागाची प्रीमियर लीग खेळत असताना 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगला आलाय. हे महत्वाचं आहे, कारण की कमी वयाचे खेळाडू यदा कदाचित जर टीम होत नसेल तर जास्तीत जास्त फिल्डिंगला घेतात, पण त्याच्याकडे जे टॅलेंट आहे त्याच्या कारणानं तो 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगला वरती आलाय. हे महत्वाचं आहे, त्याचा क्लास त्याला दाखवावा लागेल. पहिलाच बॉल डॉट झाला, हरकत नाहीये, बॅटिंग करण्याची क्षमता त्याची वेगळी आहे. स्विच हिट खेळतोय, पण इथे सुद्धा डॉट. बॅक टू बॅक 2 डॉट बोलवलेत. अनुभव आहे महमूदकडे, कारण की तेवढंच जास्त क्रिकेट महमूद खेळलाय, आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर मोहम्मद थोडा कमी अनुभवाचा खेळाडू आहे. पण इकडे मात्र मैदानाचा अंदाज किंबहुना ज्या खेळीसाठी, ज्या विश्वासानं, ज्या गोष्टीसाठी टीमनं आपल्याला घेतलंय ना, ते करून दाखवावं लागेल. पुढचा बॉल. याही वेळेला फटका खेळायचा होता, बॅट बॉलचा संपर्क नाही झालाय. तिथे सुद्धा आपण जर पाहिलं तर शरीरावरती बॉल आदळताना पाहायला मिळते. बघता बघता अजून एक धाव स्कोर कार्ड वरती मोजली गेली, पण तिकडे षटकाची सांगता सुद्धा झाली. 5 ओव्हरचा खेळ संपला, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 56 धावा. बॅटिंग करत असताना टीम कातारी मोहल्ला.
चला त्वरा करा, शेवटचे षटक येणं अजूनही बाकी आहे. शेवटच्या षटकासाठी कोणते गोलंदाज वापरले जातात हाही मोठा प्रश्नचिन्ह आहे. किंबहुना पहिल्या डावामध्ये किती धावांची टोटल आपल्याला बघायला मिळेल. या वेळेला स्ट्रोक चांगला खेळला, फायनलच्या दिशेला बॉल तिकडे मात्र प्रस्थान होताना बघायला मिळते आणि अखेर मोहम्मद याच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 60 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत चाललेल्या आपल्याला बघायला मिळतात. एक चांगली खेळी या खेळपट्टीवरती आपण पाहतो खेळत असताना टीम कातारी मोहल्ला. शेवटचे षटक आहे, शेवटच्या षटकातील आपण पाहिलं तर पहिले 2 बॉल 4 धावा देणार राहिलेत साईम गोलंदाजीसाठी. याही वेळेला हा ट्रॅकर बॉल होता, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा आलाय, हा बॉल बाहेर आहे आणि अवंतर स्वरूपाची धाव देऊन जाणार आहे. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळेल. अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण